थांबा, हा पनीर चीज बॉल पाहिल्याशिवाय पुढे जाऊ नका. सिक्रेट ट्रिक सांगत आहे. हा रोल इतका क्रिस्पी आणि चीजी कसा होतो माहिती आहे का? शेवटी अशी ट्रिक सांगणार आहे जी तुमचा रोल डबल चवदार बनेल. साहित्य लागणार आहे त्यासाठी: पनीर, मोझरेला चीज, कांदा, शिमला मिरची बारीक चिरलेली, कोथिंबीर, मीठ, लाल तिखट, चाट मसाला, बटर, मैदा, ब्रेड स्लाइस. सिक्रेट इंग्रेडियंट्स: चिमूटभर ऑरिगेनो, चिली फ्लेक्स. हे सर्व साहित्य बारीक चिरून घ्यायचे आहे. व्हेजिटेबल आणि ब्रेडचे देखीलही आपल्याला असे स्लाइस करून घ्यायचे आहे, त्याच्या कडा कापून घ्यायच्या आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये साहित्य लागणार आहे स्टफिंगसाठी: कांदा, टोमॅटो, शिमला मिरची बारीक चिरलेली, हे सर्व साहित्य एका बाउलमध्ये घ्या. त्यानंतर पनीर ॲड करा, चीज ॲड करा त्यामध्ये. त्यानंतर ऑरिगेनो, चिली फ्लेक्स, पिझ्झा सॉस, टोमॅटो केचप, चवीनुसार थोडंसं मीठ, लाल तिखट, चाट मसाला आणि बटर, हे सर्व साहित्य ॲड करून आणि त्यामध्ये सिक्रेट इंग्रेडियंट्स म्हणजे मेयोनीज, जेणेकरून आपली हा चीज बॉल अगदी क्रीमी आणि चवीला अप्रतिम लागतो. लेकरांना खूप आवडतो हा चीज बॉल आणि चवीला खरंच खूप छान लागतो. नक्की तुम्ही देखील ही ट्राय करून बघा. आणि त्यानंतर पिझ्झा सॉस ॲड करायचा, जेणेकरून आपल्या लेकराला आपल्याला देखील खूप छान लागतो हा चवीला. स्नॅक्स म्हणून खूप छान ही रेसिपी आहे. ही नक्की तुम्ही देखील ही ट्राय करून घ्या. त्यानंतर चिली फ्लेक्स आणि पेरी पेरी मसाला देखील हे आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य स्टफिंगसाठी आहे. हे आपल्याला ब्रेडमध्ये स्टफिंग करण्यासाठी आहे, जेणेकरून आपली ब्रेड स्लाइस, आपला रोल किंवा बॉल हा खूप चवीला अप्रतिम लागतो. तर हे सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. हे सर्व साहित्य मिक्स करा आणि त्यानंतर टोमॅटो केचप ॲड केलेला आहे, लेकरांना खूप आवडतो. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व साहित्य आपण यामध्ये ॲड करून मिक्स करणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला हे स्टफिंगसाठी तयार केलेलं आहे. तुम्ही हे पॅनमध्ये परतून देखीलही घेऊ शकतात किंवा तसं देखीलही करू शकतात, कारण की आपल्याला हे साहित्य स्टफिंग भरल्याच्यानंतर तळूनच घ्यायचं आहे. हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळं स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे. आणि एकीकडे आपल्याला घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर आणि थोडासा मैदा. हा आपल्याला बॉलसाठी डिप करण्यासाठी घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता ही स्टफिंग आपल्याला भरून घ्यायची आहे यामध्ये ब्रेड स्लाइसमध्ये. तुम्ही रोल देखीलही करू शकतात किंवा मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं त्याचे बॉल तर देखीलही तयार करू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. असं व्यवस्थित आपल्याला ब्रेड हा थोडासा ओला करून घ्यायचा आहे, पाण्यामध्ये डिप करून घ्यायचा आहे, जेणेकरून हा बॉल असा वळण्यासाठी तयार होईल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता त्यानंतर आपल्याला थोडंसं हा क्रिस्पी करण्यासाठी यामध्ये ब्रेडचे क्रम्स घ्यायचे आहे. हो मैत्रीण, आपण जो सुरुवातीला ब्रेडचे कडा कापलेला होता ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, ब्रेड क्रम्स. त्यानंतर इकडे कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याची पेस्ट तयार करायची, जेणेकरून ही आपल्याला असे बॉल त्यामध्ये मैद्याच्या आणि कॉर्नफ्लॉवरच्या ह्याच्यामध्ये डिप करून ब्रेडमध्ये व्यवस्थित करायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर कढईमध्ये इकडे तेल गरम करून घ्या आणि आपल्याला चांगलं तेल गरम करून हे पूर्ण तळून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. अशाच पद्धतीने हे बॉल तयार करून घ्या. तुमचे देखील ही क्रिस्पी आणि चीजी, मधून क्रीमी आणि चीज, ओ माय गॉड, खूप छान चवीला अप्रतिम लागतं. नक्की तुम्ही हे बॉल तयार करा, लेकरांना खूप आवडतात. तर हे बघा, क्रिस्पी आपले हे बॉल तयार झाले. तर अशीच व्हायरल रेसिपी बघण्यासाठी सुनंदा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर पुन्हा भेटणार आहोत अशाच व्हायरल रेसिपीसाठी, धमाकेदार रेसिपीसाठी. तर तोपर्यंत बाय बाय.